शास्त्रीचे आले, याची दाढीन तिची वेणी, गाठ बांधली निघून आले. दोघालाही माहित नाही. पूर्वीचा काळ, घरोघरी मंथन सुरू व्हायची. आता रामदेव बाबा सांगते का नाही ते असं, बस तेच मंथन. पोपळे साहेब, प्रातःकाळी उठुणी गवळणी मंथन करीती. आता नाही, प्रातःकाळी उठुणी गृहिणी स्टोव पेटवीती, पाव बटर टाकून चहा फुंकू फुंकू पिती, उरला सुरला चहा पतिराजाला नेऊन देती. बेल्ट टी तिकडे आवाज सुरू झाले मंथनाचे, तशी ताडकन उठली. पाहता काय माझ्याकडे पोपळे साहेब, काय झालं? तुम्हाला पाठ नाही ते झालं. वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, हो दोहणा लागी गोपिते उठत, हो दोहणा लागी गोपिते उठत, हो दोहणा लागी गोपिते उठत, हो दोहणा लागी गोपिते उठत. वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे. गाठबाई कुणाची तुटे ना, गाठबाई कुणाची तुटे ना, गाठबाई कुणाची तुटे ना, गाठबाई कुणाची तुटे ना. यशोदे तुझा काना कोट वरी सोसू धिंगाणा, बाळा तुझा काना कोट वरी सोसू धिंगाणा. तिथे जायचं आहे तिथे अजून. ते तुम्हाला तेवढंच पाठ होतं, तेवढंच घेतलं तुम्ही. मला चांगलं माहिती आहे. वेणी आसडीत दाढी संगे, अजून तिथं जायचंच आहे ना. ती यशोदेकडे गेल्यावरची तक्रार आहे तुम्ही म्हणजे म्हणता ते कुठेही काही चालतं का? हे उठली फक्त, तुम्ही नेऊन पोहोचवलं तिथं. वेणी आसडत दाढी संगे. मग हे रागावली शास्त्रीजी. पहिला तोच रागावला, ए दाढी धरून उचलतेस का मला? बघू का तुझ्याकडे? ए म्हाताऱ्या, मी दाढी ओढली का तू वेणी ओढली? दोघांचं चालू झालं. मग म्हणले तेरी भी गलती नाही मेरी भी गलती नाही, बीच में कुछ तो भी कृष्ण कारस्थान हुआ आहे. आणि तेच झालं होतं. सोडा, बाकीच्यांची मंथन चालू आहे. सोडा म्हटल्यावर हे म्हातार शास्त्रीजी दात नव्हते तरी वट दाबू दाबू सोडत होतं. बिना दाताचं म्हातार गाठ सोडतंय वट दाबून. डोळ्यापुढे चित्र आणा तरी सुटत नव्हती. कशी सुटल? अरे लग्नामध्ये ब्राह्मणानं 21 रुपये दक्षिणा घेऊन पाडलेली गाठ कोर्टाशिवाय सुटत नाही, त्याला घटस्फोट म्हणतात. तर ब्रह्मदेवाच्या बापाच्या हातची गाठ याच्या बापानं सुटेल का? सोडिता सुटे ना काही केल्या, सोडिता सुटे ना काही केल्या, सोडिता सुटे ना काही केल्या. मग ते चालू आहे ना आपलं. सुटत नाही. असं कर, विळी आणि विळी कापून टाकू. ताडकन उठलं. ते गोपिका उठली. वेळ आण म्हटल्या बरोबर गोपिका वेळ आणायला उठली. लक्षातच नाही, अख्खा गवळी उचलला 2 फूट. पाहता काय माझ्याकडे? मासळी सारखं तडपडलं. थांब म्हणला. का? आता कळलं काय? तुला एकटीला माझ्याशिवाय कुठं जाता येणार नाही. जा दोघही. विळी घेतली शास्त्रीजी. ही म्हणली माझी सौभाग्यवतीची वेणी कापायची नाही. असं माझी पठ्ठाची मर्दाची दाढी नाही कापायची. राहू द्या राहू द्या, कुठवर राहू द्या. 12 वाजत आले, कुठवर राहू द्या. आता थोडं तुमचं नुकसान थोडं माझं नुकसान. मधून कापायचा. नयनम छिंदंती शस्त्राणी. ही रागावली. आता कशाला नाटकं करता? किती दिवसापासून म्हणत होती याच्यानं बटाटा कापत नाही, एकदा धार लावून संभाजीनगरहून.
म्हणलं आता होऊन गेली घटना, आता आता असं कर, रॉकेलचा दिवा घे, पेटवून टाकू. जाळीता जळेना काही केल्या, सोडिता सुटेना, कापिता कापेना, जाळीता जळेना. हे नामदेवाचे अभंग आहेत, ते गोड आहे. विठ्ठल विठ्ठल बराच वेळ झाला दरवाजा आतून लावून. लोक म्हणले सर्वांच्या आधी माठ मथुरेला जात होता, अजून दरवाजा आतून. शेजारचे म्हणले उशिरापर्यंत बोलत होते, काही भांडणं झाली काय यांची काय माहिती. बाहेरून दरवाजा उघडा. बोलत सुद्धा नव्हती शास्त्री. बोलल कशी, कुर्यात सदा मंगलमच्या वेळेला उभी असतात तसे या वयात उभे होते. लोक म्हणले मेले राव, मेले. दरवाजा तोडा. तोडला तर हे दोघही आत कसे दिसले. वाजंत्री बहुगल बलान करणे, कुर्यात सदा मंगलम. जय हरी पाटील. असं शोभतं का या वयात उभं राहणं. तुम्ही हसता का पाटील, हे तर आमचं पहाटेपासून चाललं. त्या कालच्या मोर्चातली गवळण म्हणली, हा तू नव्हती का म्हणली नंदपटला वाड्यावर, माझ्या घरी आला बांधून आणला असता, त्यानंच बांधलं. मग आता 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 काय करतेस. डॉक्टरला गरज आहे का, तुला जावं लागेल दवाखान्यात. तर चालण्याची अडचण. यांच्याकडे बुलेट गाडी नाही, बैलगाडी नाही. चालण्याची अडचण अशी आहे अशोकांना, हे 6.5 फूट उंचीची आहे आणि ते 4.25चं बुटकं. पण गेल्याशिवाय गत्यंतर आहे का. ती ताड 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 चालत होती आणि हे अलगत उचलल्या जायचं. 5 वर्षाचं लेकरू बिना चपलाचं शास्त्रीजी मायच्या मागं डांबरी रोडनं पोळत जातं, पाय उड्या मारत. तसा गवळी उड्या मारायचा. गवळण गरगर गिरट्या मारी. हा असं असे प्रमाण म्हणत जा. गवळण गरगर गिरट्या मारीन, गवळी वरवर दाढी धरी. आहे ना. बस म्हणजे काहीतरी आधार पाहिजे. तरी अगं थांब, पाय नाही पुरत माझे, हळू चालण्यात कडेवर तरी घे. आता असं सोंग जर गावात निघलं, लहान मुलांना निमंत्रण द्यावं लागते का. एका मुलानं बघितलं पळत गेलं, ए पोरो इथं काय खेळत आले का, फुकट सर्कस झाली गावात. फुकट सर्कस. 5-25 पोराचं टोडकं मागं हे पुढं. मुलांना सवय होती शास्त्रीजी. म्हणला ताड ताड चालती ही विजयी झाली. रडतं हे दाढीवालं हारलं. केली मुलांना सुरुवात. गवळणी बाई जिंदाबाद, गवळी बाबा मुर्दाबाद. नंद पाटलाच्या मांडीवर कृष्णजी बसले होते वाड्याच्या पुढं. बाबा काहीतरी भानगड आली बरं का वाड्यावर. आता चोराच्या मनात चांदणं. पण बाबा मी तुमच्या सोबत जेवलो रात्री. हा. तुमच्या सोबत झोपलो. हा. सकाळी उठलो तुमच्याच पुढे. हाँ बेटा मेरे साथ सोया था, मेरे साथ खाना खाया था, सुबह उठा तो मेरे सामने बैठा. ऐसे नहीं होगा. आता देवाचंही ठरलेलं आहे. ये यथा माम तांस तथैव. हे इतके नम्र झाले, इतके नम्र झाले, इतके नम्र झाले. सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी. पाया पडता ती रडून बोलती. सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी. पुढे पुढे काय प्रमाण आहे. पुढे माई काय म्हणाव. ऐकून त्यांची कीव दयाली चित्ता, आणि कृष्णे पाहता मुक्त झाली. अशा प्रकारच्या तक्रारी गाठबाई कोणा सुटेना होऊन गेलं. अनंत गाराणी ऐसी ऐकता गाराणी. तरी यशोदा म्हणली का ग मी एकटी तुमच्या सोबत कशी पुरायची. का आता 12 वाजले.
तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भवरा गे तुम्ही लपून पुण्याचा भवरा लपून याचा बवरा गे तुम्ही लपून याचा बवरा आळ घेता शरण घरा आळ घेता शरण घरा आळ घेता शरण घरा घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी मजा येते अशोकराव. हे आम्ही शाळेत असताना 8वी 9वी पर्यंतच अभंग नामदेवाचे पाठ केलेले. ते आता अशी लाईन लावतात. आज आमचा नंबर लावा महाराज. तुम्ही 12 घरच्या 12 घे. जमलं जमलं बस बस. 12 वाजले का ठीक आहे मग जमलं आता. आणि जेव्हा घरी खोड्या सुरू केल्या शास्त्रीजी लक्षात आलं यशोदेच्या किशन्या चुकीचं नाही गाव करायचं. बिलिंदर आहेस तू. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. सबे घेऊन बोल